अयोध्येत आता सध्या चैतन्यमय असं वातावरण आहे आणि अयोध्येतल्या राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती नागपुरातले आर्किटेक्ट प्रफुल्ल माटेगावकर यांनी साकारली। 21 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 11 फूट उंच असं अयोध्येतील राम मंदिरासारखं हुबेहूब मंदिर त्यांनी घराच्या अंगणातच साकारलेलं आहे। अयोध्येतील राम मंदिराची अगदी हुबेहूब ही प्रतिकृती नागपुरात साकारलेली आहे। आर्किटेक्ट प्रफुल्ल माटेगावकर यांनी अथक मेहनतीनंतर तब्बल 6 महिन्यांचा हा पूर्ण परिश्रम घेत अगदी हुबेहूब भव्य अशी ही प्रतिकृती साकारलेली आहे। प्रफुल्लजी आपल्यासोबत आहेत। प्रफुल्लजी, खरं तर अफलातून अशी ही कलाकृती कशा पद्धतीने साकारली, काय डायमेन्शन्स आहे आणि कशी कल्पना सुचली? कल्पना म्हणजे असं झालं की मी दिवाळीमध्ये महाराष्ट्रात किल्ले बनवायची एक फार जुनी परंपरा आहे। त्या परंपरेनुसार मी छत्रपती शिवरायांचे किल्ले दर दिवाळीत बनवतो आणि बनवायचो आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर बनवायचो। मग मी विचार केला की या दिवाळीमध्ये आपण सगळा जिकडे तिकडे राममय असं वातावरण आहे आणि सगळ्यांचं लक्ष आपल्या राम मंदिराकडे लागलं आहे, तर मी विचार केला की आपण राम मंदिराची प्रतिकृती साकारूया। पण जेव्हा अभ्यास त्याचा सुरू केला तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळं दिवाळीत काही शक्य नाही आहे, कारण हे काम फार मोठं आहे। मग तेव्हा ती आयडिया मी तिथेच ड्रॉप करून दिवाळीनंतर पुन्हा तो अभ्यास कंटिन्यू केला आणि मग नंतर सगळे डायमेन्शन्स वगैरे जे सगळे टू द स्केल जे काही मिळाले ते मंदिराचे जे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला नेटवर बघायला मिळतात, विविध चित्र बघायला मिळतात, त्याला मंदिरशास्त्र इम्प्लिमेंट करून मी पहिले ग्राफिकल ड्रॉइंग्स बनवलं आणि मग एक्झिक्युशनची जेव्हा वेळ आली तेव्हा माझं इंजिनिअरिंग पूर्ण कामी आलं। म्हणजे मी आत्ता माझं इंजिनियर झाल्याचं सार्थक झालं असं मला वाटतं, कारण मग मी त्याच्यामध्ये 1 इंची पाईप आपण वापरला आणि पूर्ण त्याचं फ्रेम स्ट्रक्चर केलं। मग त्याच्यावरती MDF शीट टाकल्या आणि ज्या व्हर्टिकल वॉल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला 181 आर्चेस दिसतात आपल्याला, 3 मजली हे बिल्डिंग म्हणजे 3 मजली हे मंदिर आहे, त्या 181 आर्चेस मी फोम शीट 4 mm फोम शीटमध्ये कापल्या आणि आपल्याला माहितीच आहे की थर्मोकॉलवर बंदी आहे। मग त्याच्याऐवजी आता काय वापरायचं, तर मग तेव्हा मी सोफ्याकरता जे हिटलॉन मटेरियल वापरलं जातं 3 इंची 2 इंची 1 इंची त्याचा वापर करून मी हे सगळं कळस आणि छोटे छोटे स्ट्रक्चर्स त्याच्यावरचे केले आणि याला बाहेरचा जो सगळा रंग जो मारलेला आहे तो आपण घराला जो पेंट मारतो वेदर शील्ड तो मी स्प्रे गननी मारलेला आहे। अशी सगळी ती एक एक म्हणजे प्रोसेस होत गेली आणि मंदिर साकार होत गेलं। किती लांबी आहे, किती रुंदी आहे, कारण की हुबेहुबी प्रतिकृती साकारताना किती ढाच्यांमध्ये म्हणजे किती टप्प्यांमध्ये हे सगळे लावलेले? ही या प्रतिकृतीची लांबी 21 फूट आहे, आडवं 15 फूट आहे आणि याची हाईट कळसाची 11 फूट आणि त्याच्यावरती ध्वजदंड अशी 15 फूट याची हाईट आहे आणि ही 7 फ्रेम स्ट्रक्चर्स याचे बनवले आहे, कारण असा विचार आहे की 22 तारखेनंतर साधारण 15-18 दिवस मी ही घरात ठेवणार आणि त्याच्यानंतर एखाद्या चांगल्या संस्थेला मी ही डोनेट करणार। मग तेव्हा ट्रान्सपोर्टेशनला प्रॉब्लेम यायला नको म्हणून सुरुवातीपासूनच तो विचार माझ्या डोक्यात होतो, म्हणून ही 7 भागांमध्ये मी बनवलेली आहे। खरं तर हे सगळं साकारताना कुठेतरी प्रत्येकाला कारसेवकांना फार भरभरून येत आहे। अनेक लोक जेव्हा झी24 तासवर प्रथमतः हे वृत्त दाखवल्यानंतर लोक प्रचंड प्रमाणात इकडे प्रतिकृती पाहिला, तर काय लोकांच्या साधारण प्रतिक्रिया आणि हे सगळं जुळून आणताना म्हणजे हुबेहूब प्रतिकृती साकारताना कोणाची अयोध्येची संपर्क होत होता का, की अगदी प्रतिकृती जशीच आहे तशी व्हावी? अगदी खूपच तुम्ही अगदी योग्य असा प्रश्न विचारला, कारण हे जेव्हा मी करत होतो, कारण आपल्याला माहिती आहे मंदिराचे प्लॅन्स नेटवरती अवेलेबल नाही आहे, पण मी जेव्हा तो ग्राफ बनवला, ग्राफिकल ड्रॉइंग बनवलं, तेव्हा नागपुरातले अविनाश संगमनेरकर ते जबाबदारीने मंदिराचं तिथलं अयोध्येतलं कन्स्ट्रक्शनचं काम बघतात आहेत, म्हणजे वन ऑफ देम। आणि मग मी त्यांना ती कॉपी पाठवली आणि त्यांना म्हटलं की एकदा तुमची नजर याच्यावरनं फिरवून घ्या। मग त्यांनी तेव्हा मला मंदिराचे डायमेन्शन्स पाठवले ऍक्च्युअल आणि मग ते जेव्हा कम्पेअर केलं ना तर आय वॉज 90% नियरर टू दॅट। आणि दुसरं म्हणजे कारसेवा, म्हणजे मी 90च्याही कारसेवेला जाऊ शकलो नव्हतो, 92च्याही जाऊ नव्हतो शकलो, पण अपूर्वा माझी पत्नी मात्र ती त्या कारसेवेला गेली होती आणि तिचं ते स्पिरिट सगळं मी इतकं जवळून पाहिलेलं आहे। म्हणजे तेव्हा ती 10वीत होती, तेव्हा मी संपर्कात नव्हतो तिच्या, पण अजूनही तिच्या डोळ्यात राम म्हटलं की डोळ्यात पाणी येतं तिच्या आणि आज ती इतकी खुश आहे की आपण घरात ही प्रतिकृती करू शकलो आहे। ही माझ्या मनात हा विचार येणं आणि ते एक्झिक्यूट होणं आणि लोकांनी त्याचा आनंद घेणं म्हणजे तिला खूप धन्य वाटतंय। खरं तर अगदी थोड्याच वेळात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होणार आहे, पण तत्पूर्वी राम मंदिराची जी हुबेहूब प्रतिकृती आहे ती प्रतिकृती नागपुरात प्रत्येकाला अनुभवता यावी याकरता प्रफुल्लजींनी
ही संपूर्ण कलाकृती साकारलेली आहे. 5 ते 6 महिन्यांची अथक अशी मेहनत आहे आणि लोकांचा सुद्धा भरभरून असा प्रतिसाद ही प्रतिकृती पाहण्यासाठी मिळताना दिसून येतोय. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.